नमस्कार मित्रांनो, साधी माणसे या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की त्यात सुजित कुमार मीराला म्हणत असतो, त्या दिवशी मी दुकानावरती तुला लग्नाची मागणी घालायला आलो होतो, तेव्हा तू मला टोचा दाखवला ना, असे म्हणून आता लगेच मीराच्या जवळ तो टोचा मारतो. तर आता मीरा सगळीकडून बंदिस्त झालेली असते, तिथे सर्वजण गुंड असतात, त्यामुळे तिले कुठे पळताही येत नाही. तेव्हा आता लगेच सुजित कुमार म्हणतो, पण हो, आज टोचा माझ्याकडे आहे बरं का, त्यामुळे आता आपण कबड्डी कबड्डी खेळूया. तेव्हा त्या लगेच मीरा सुजित कुमारला बोलते, त्या दिवशी टोचा माझ्याकडे होता, कारण मी आणि माझी आई दोघीच होतो, तुझ्यासारखे असे 10 गुंड घेऊन नव्हतो आलो मी. आता मात्र सुजित कुमार लगेच त्याच्या छातीला हात लावतो आणि म्हणतो, अरे बापरे, इथे लागलं माझ्या एकदम काळजाला. किती घाव घालतेस ना मीरा तू, पण काय करणार, तू समजतेस तसं मी घाबरगुंड आहे, घाबरलो मी, चल गुंड घेऊन आलो. पण आता तू खेळात हारली हो की नाही, मी राजा, माझ्यावर राज्य आलं, आणि तू राणी, माझी पटराणी हो की नाही, त्यामुळे आता मी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे हो की नाही, चल आता आपण लग्न करूया, असे म्हणून आता मीराची ओढणी वळू लागतो. तर इकडे आता सत्या गाडीवरती घरी चाललेलं असतं, त्याच वेळेस आता त्याला लगेच मीराची मंजी तिथे रस्त्यात पडलेली दिसते. आता मात्र सत्याच्या लगेच लक्षात येतं, म्हणजे हे सगळं त्या घरमालकानेच केले. तो लगेच आता मीराच्या गाडीला उचलून तिथे उभी करून देतो आणि मीराचं हेल्मेटही गाडीला लटकावून ठेवतो. आता लगेच तो आपल्या खिशातील मीराचा मोबाईल काढतो आणि तो बंद केलेला मोबाईल चालू करतो आणि मीराच्या ते गाडीत डिक्कीत ठेवतो. ते मीरा आता सुजित कुमारला जोराचा धक्का देते, तर सुजित कुमार लगेच तिथे खाली पडतो, त्याचं डोकं आपटतं. त्याच वेळेस ते गुंड पळून आता मीराला पकडणार, तेच लगेच सुजित कुमार म्हणतो, थांबा, कोणीही पकडू नका, थांबा, असे म्हणून आता तो मीराच्या जवळ जाऊ लागतो. आता मात्र मीरा कुठे पळू, काय करू, तिला काही सुचत नाही. त्या क्षणी आता सुजित कुमार तिला बाजूला लोटतो, पण मात्र मागे सामान असतं, त्यावर मीराचं डोकं आदळतं, त्यामुळे तिला जरा चक्करच येते, तिला समोरचं नीटसं दिसत नाही. आता मात्र सुजित कुमार लगेच हसू लागतो. आता तो मीराची ओढणी ओढतो आणि तिच्या अंगावरती हात टाकणार, तेच सत्या हेल्मेट घालून हातात मोठी काठी घेऊन आलेला असतो. आता मात्र सुजित कुमार लगेच ती ओढणी फेकतो, तर सत्या लगेच तिकडून ती ओढणी पकडतो. आता मात्र सत्याला बघता सुजित कुमार म्हणतो, कोण आहेस रे तू. सत्या लगेच सुजित कुमारच्या डोक्यात जोरदार दिशी काठीने वार करतो. मीराही तिथेच खुर्चीवरती बसलेली असते. आता मीराही डोळे उघडून बघण्याचा प्रयत्न करत असते, नेमका हा माणूस कोण आहे हेल्मेट घातलेला, पण तिला नीटसं दिसत नसतं, तिला चक्कर आल्यासारखं होत असतं. आता सत्या लगेच तिची ओढणी तिच्या अंगावरती टाकतो. तर आता तो मीराला म्हणत असतो, मीरा तू इथून पळ, म्हणजे असं तो बोलत नसतो, पण खानाखुणा करून तिला सांगत असतो. तेव्हा आता सुजित कुमारला तो खाली पाडतो आणि सर्व गुंडांना मारू लागतो. तो आता मीराला इथून पळून जा असा इशारा करून सांगत असतो, तर मीरा ही यातून तिथून निघालेली असते. त्या क्षणी आता लगेच सुजित कुमार तो खाली पडलेला टोचा उचलतो आणि सत्यजितला मागून मारणार, तेच मीरा जोरात ओरडते. आता मात्र सत्य मागे वळून बघतो, परंतु तोपर्यंत सुजित कुमारने टोचा त्याच्या हाताला मारलेला असतो. आता मात्र सत्याच्या हाताला खूपच दुखापत झालेली असते, खूप रक्त निघत असतं. मीरा मात्र जोरात ओरडून सत्याकडे बघत असते, पण सत्या मात्र तिला तिथून निघून जा असे म्हणत असतो. तर इकडे आता मीरा धावत बाहेर निघालेली असते. आता ती पळत पळत रस्त्याने चाललेली असते, तर आता लगेच ती तिच्या स्कूटीजवळ येते. आता स्कूटीजवळ आल्यानंतर बघते, तर तिची मंजी कोणीतरी व्यवस्थित कडाला लावलेली असते, हेल्मेटही उचलून ठेवलेलं असतं. तेव्हा आता मीरा म्हणते, हे काय, माझी गाडी कोणी उचलून ठेवली, हेल्मेट वगैरे हे तर सगळं खाली पडलेलं होतं ना सामान. पण मात्र लगेच तिचा मोबाईल असतो. आता मात्र मीरा लगेच गाडीच्या डिकीतून तिचा मोबाईल घेते आणि म्हणते, हे सगळं काय घडतंय आज माझ्याबरोबर, मोबाईल तर सकाळी तिथेच हरवला होता ना, मग मोबाईल इथे कसा आला. तर सत्या आता झाडाच्या आडून डोकावून मीराकडे बघत असतो. तेव्हा आता मीराचं लगेच लक्ष सत्याकडे जातं, पण तिला समजत नाही तो सत्याच आहे म्हणून. ती तिकडे जाणार, तेच म्हणते, नाही नको, खूप उशीर झालाय, घरी जायला हवं, आईन त्या सर्वजणी वाट बघत असेल, असे म्हणून मीरा हेल्मेट घालते आणि घरी निघालेली असते. तर इकडे आता मधू मीराला शोधायला बाहेर गेलेली असते. आता ती घरी येते, तेव्हा लगेच तिची आई बोलते, मधू काही पत्ता लागला का. तेव्हा लगेच मधू म्हणते, नाही गाई, 2-3 जणांनी बघितलं होतं मीराताईला, पण त्यानंतर काहीच पत्ता नाही, कुठे गेली असेल काही सांगताच येत नाही. आता मात्र मीराची आई लगेच रडू लागते. तेव्हा मधू म्हणते, आई प्लीज तू शांत हो ना गं, ताई येईल, कुठेतरी कामात अडकली असेल ना ती. तेव्हा त्या लगेच मीरा बोलते, हे बघ मधू, जेव्हापासून तुझे दादा गेलेत ना, तेव्हापासून तुम्ही तिघेही नजरेआड गेले ना की मला खूप भीती वाटते गं,
कदाचित मीराताईचं कुठे ॲक्सिडेंट वगैरे तर झालं नसेल ना. तेव्हा मधू म्हणते, आई काय बोलतेस तू? तेवढ्यात आता राज येतो. तेव्हा त्या लगेच मधू आणि मीराची आई राजला सांगू लागतात, अरे मीराताई अजून घरी आली नाही, कुठे अडकली काय माहिती. तेव्हा आता राज त्यांच्यावरतीच ओरडतो आणि म्हणतो, काय मीराताई अजून बाहेर फिरतेस? मी जरा वेळ बाहेर फिरलो की तुम्हाला खूप तकलीफ होती, मला लगेच 4 शब्द सुनावतात आणि मीराताईला एवढी सूट देतात एवढं रात्री अपरात्री फिरण्याची, हो की नाही. तेव्हा तर मधू म्हणते, ए राज, तुला नीट बोलता येत नसेल ना तर बोलू नको. अरे ती फिरायला नाही गेली, कामासाठी गेली होती आणि अजून का आली नाही हे विचारतोय मी तुला. तेव्हा आता राज म्हणतो, मला नका सांगू, जा तुम्ही शोधा, मग मला खूप भूक लागली, मला जेवायचं आहे, असे म्हणून तो आतमध्ये निघून जातो. तर मधू म्हणत असते, हे बघ आई, मी माझ्या मैत्रिणीला फोन लावून बघते, कदाचित ती सरसाहेबांच्या घरी कामासाठी गेलेली असेल तर आता लगेच मधू तिच्या मैत्रिणीला सुजाला फोन कर. तर आता ती सुजाला विचारू लागते, माझी ताई दिसली का गं तिकडे कामाला? तेव्हा सुजा बोलते, नाही गं, दिसली तर मी तुला फोन करून कळवेल. आता मात्र तिची आई म्हणते, अरे बापरे, मला तर आता खूपच टेन्शन आले. तेव्हा मधू तिला समजावत असते, अगं आई नको टेन्शन घेऊ तू. त्या क्षणी आता इकडे सोसायटीत खाली मीरा गाडी लावत असते. तेव्हा लगेच त्या काकू बोलतात, अगं मीरा, आज एवढा उशीर? तेव्हा मीरा लगेच मनाशीच बोलते, अरे बापरे, खरंच खूप उशीर झालाय. आता जर आई मधू यांना सगळं खरं सांगितलं ना तर त्यांना खूप टेन्शन येईल. त्यामुळे मीरा आता लगेच गाडीच्या आरशात बघून तिचे केस वगैरे नीट करते, ओढणी वगैरे सगळं काही नीट करते आणि जणू काही घडलंच नाही अशा प्रकारे ती घरात आलेली असते. तेव्हा आता लगेच इथे मधू आता तिच्या आईला म्हणत असते, हे बघ, आपली ताई हुशार आहे ना, तिला तिची काळजी एकदम व्यवस्थित घेता येते, त्यामुळे तू काळजी करू नको बरं आई. तेवढ्यात आता दरवाज्यात मीराताई दिसते. तेव्हा मधू म्हणते, बघ आई, आपली मीराताई आली. तेव्हा आता लगेच मीरा बोलते, खूपच उशीर झाला ना, तुम्ही जेवलात का सर्वजण? आता लगेच तिची आई लगेच तिला खुर्चीवरती बसवते आणि म्हणते, मीरे, काय झालं होतं, कुठे अडकली होती, का उशीर झाला? तेव्हा मीरा म्हणते, अगं माझी गाडी पंक्चर झाली होती, तिला टायर टाकावं लागलं, मग त्यामुळे गाडी मी तिथेच गॅरेजवरती लावली आणि सगळ्या डिलेवऱ्या पायी जाऊन केल्या आणि त्यात मोबाईल पण स्विच ऑफ झाला, त्यामुळे तुम्हाला कळवता पण आलं नाही. आणि हो, डिलेवरी झाल्यानंतर मी तशीच गाडी घेऊन आली, म्हणून ना खूपच उशीर झाला ना. आता मात्र तोडकं मोडकं गुतत गुतत मीरा हे सगळं सांगत असते. तेव्हा लगेच मधू म्हणते, अगं पण ताई, मोबाईल स्विच ऑफ कसं काय झाला होता? तेव्हा आता लगेच मीरा बोलते, मधू तू जास्त प्रश्न विचारू नको, जा बरं मला पाणी घेऊन ये. तेवढ्यात राज येतो आणि म्हणतो, आलीस ताई तू? आलीस? इथे एवढ्यांना टेन्शन आलं होतं, तुला घरची काही काळजी वगैरे आहे की नाही गं? आता मीराची आई लगेच ओळखते की मीरा आपल्याशी खोटं बोलते. तेव्हा आता ती मीराला बोलते, मीरे, माझ्याकडे बघ, हे बघ, तुझे दादा गेल्यापासून तुझी आई आणि बाप तुमची मीच आहे, त्यामुळे खरं खरं सांग, काय झालं होतं, काय असेल ते सगळं खरं सांगून टाक. आता मात्र मीरा लगेच म्हणते, हो, मी सगळं खरं खरं सांगते, पण तुम्ही कोणीही मनाला लावून घेऊ नका आणि टेन्शन तर बिलकुल घेऊ नका, आता सगळं काही ठीक आहे ना. तेव्हा आता लगेच मीरा सांगू लागते, सुजित कुमारच्या गुंडांनी तिला पकडून नेलं होतं आणि सुजित कुमारने तिच्या अंगावरती हात टाकण्याचा प्रयत्न केला, पण त्या क्षणी एक हेल्मेट घालून माणूस आला आणि त्याने सगळ्या गुंडांची धुलाई केली आणि मला वाचवलं आणि तिथून बाहेर काढलं. आता मात्र लगेच मीराची आई बोलते, अरे बापरे, म्हणजे तो हेल्मेटवाला माणूस खरंच देवमाणूसच होता, त्याचे आभार मानायला हवे. तेव्हा मधू म्हणते, अगं पण कोण होता ताई तो हेल्मेटवाला? तेव्हा लगेच मीरा बोलते, काय माहिती, मला त्याचा चेहरा दिसला नाही आणि तो काही बोलला पण नाही, पण जो कोणी होता ना त्याच्यामुळेच आज मी वाचले, जर तो नसता तर मी काय केलं असतं. तेव्हा आता लगेच म्हणते, अगं पण ताई, फोन बंद कसा होता? तर आता लगेच मीरा सांगते, त्या फोनचं तर काही विचारूच नको, तो सत्या राक्षसी माणूस सकाळचा आता झालेला प्रकार मीरा सांगू लागते. त्याच्यामुळे माझी गाडी पडली आणि माझा मोबाईल हरवला आणि नंतर माझा मोबाईल माझ्या गाडीत कसा आला ना मला तेच कळलं नाही. कसे कसे लोक असतात ना दोन टोकाचे. एकीकडे तो सत्या सारखा गुंडांना मारत असतो, रस्त्यात मारपीट करत असतो आणि दुसरीकडे हा हेल्मेटवाला माणूस, खरंच त्याने माझ्यावरती उपकारच केले. आज जर तो नसता तर खरंच माझं काय झालं असतं. तेव्हा आता लगेच मीराची आई बोलते, मीरे, उद्या तर तुला पाहुणे बघायला येणार आहे, त्यात हा सगळा प्रकार घडला. मला असं वाटतंय आपण घरमालकाचा त्याची ना केस करून टाकावी पोलिसांमध्ये. तेव्हा मधू म्हणते, हो, मला पण असंच वाटते. तेव्हा राज म्हणतो, काय पोलिसांमध्ये? नाही नाही, आता पुन्हा मला काय त्या पोलिसांमध्ये यायचं नाही गे बाबा, तुम्हाला जायचं तर जा, मी नाही येणार. तेव्हा त्या लगेच मधू बोलते, हे राज, तू असं काय करायला? अरे तुला सोडवण्यासाठी ताईने किती धडपड केली आणि आज तिला गरज आहे तर तू मदत करायला नाही म्हणतोय. तेव्हा आता राज म्हणतो, हे बघ, मी येणार नाही आहे, किती चव जाईल आपली. नाही नाही, नको नको, आपण हा प्रॉब्लेम इथेच सॉल्व करून टाकूया, आता सगळं काही ठीक झालं आहे ना, ताई व्यवस्थित आहे ना. तेव्हा आता मीराची आई बोलते, अरे राज, निदान उपकार म्हणून नाही तर रक्ताची नाती तरी लक्षात ठेव आणि मदत करत
जा. तेव्हा त्या लगेच मधू आणि राजमध्येच भांडण जुपतं. त्या लगेच मीरा म्हणते, मधू थांब, राज थांबा, भांडू नका. आई, राज माझ्या काळजीपोटीच बोलतोय. कशाला पोलिसांमध्ये जायचे? आणि आता सगळं काही ठीक आहे. त्यात उद्या पाहुणे येणार आणि अचानक जर पोलीस आले इथे काही विचारपूस करायला तर कसं वाटेल? तेव्हा राज म्हणतो, म्हणून तर म्हणायलोय ना मी. तेव्हा आता लगेच मीरा म्हणते, नाही नको, पोलीस कंप्लेंट करायला नको. आता सगळं काही ठीक आहे ना? उद्या पाहुणे पण येणार आहे. नको ना गाई. तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल पंकज, त्याचे आई-बाबा सर्वजण मीराच्या घरी बघण्याच्या कार्यक्रमासाठी आलेले असतात. तर पंकज मस्त तयार झालेला असतो. तर त्यांच्याबरोबर सत्यही तयार होऊन बाहेर येतो. तेव्हा आता पंकज बोलतो, या या पनोतीला आपल्याबरोबर नाही घ्यायचा. भाऊ म्हणून एक कलंक लागलाय तो माझ्या नावाला. त्यामुळे याला घ्यायचं नाही. आता मात्र सत्याला खूपच राग येतो. तेव्हा सत्या लगेच पंकजची खूपच धुलाई करतो. तर आता निरूपा आणि त्याचे बाबा त्या दोघांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा सत्या लगेच पंकजला बोलतो, खरं खरं सांग, फक्त पैशासाठी त्या मुलीला फसवतोय ना? पैशासाठी हे सगळं करतोय ना तू? आता मात्र लगेच पंकजही सत्याच्या होला हो मिळवत असतो. तर इकडे आता मीराची आई म्हणत असते, मीरा, तुझे दादा जरी आज इथे नसले ना तरी तुझ्या दादांनी तुझ्या लग्नाची सगळी तयारी केली होती. हे बघ, ही साडी घालतो आज, तुला दादांनी घेऊन ठेवलेली आहे. आता मात्र मीरा ती साडी हातात घेऊन त्या साडीकडेच बघू लागते. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.